सुरुवातीला महत्त्वाची बातमी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसंदर्भातली। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। हेलिकॉप्टरने ते दरे इथल्या त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले। एकीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार सातारा दौऱ्यावर असतानाच एकनाथ शिंदे यांचाही जिल्ह्यात दौरा सुरू असल्यानं राजकीय चर्चांना उधाण आलंय। शिंदेंनी महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम चांताटी खोऱ्यात उचाटगाव इथं आयोजित कुंभाळ जाई देवी मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थिती लावली। या कार्यक्रमानंतर शिंदे तातडीनं रवाना होणार असले तरी 2 दिवसानंतर पुन्हा सातारा जिल्ह्यातील दरेगाव इथंच त्यांचा मुक्काम आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळतेय। आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी राहुल तपासे यांच्याकडून। राहुल, उपमुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा आणि त्याचवेळी शरद पवारांचाही सातारा दौरा, काय घडतंय साताऱ्यामध्ये? हा शरद पवारांचा दौरा जो आहे तो नियोजित आहे। दरवर्षी 9 मेला ते साताऱ्यात कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या पुण्यतिथी निमित्तानं ते या ठिकाणी त्यांना अभिवादन करण्यासाठी समाधीस्थळी येत असतात। त्याचबरोबर रयत शिक्षण संस्थेचाही कार्यक्रम आयोजित केलेला असतो। त्या दिवशी त्या कार्यक्रमाला त्यांच्या मिटिंगला ते स्वतः उपस्थित असतात। त्यावेळेला अध्यक्षाची निवडही केली जाते रयत शिक्षण संस्थेची। असं एका बाजूला असताना मात्र अचानक एकनाथ शिंदे जे उपमुख्यमंत्री आहेत, शिवसेनेचे प्रमुख आहेत, त्यांनी अचानक हा उचाट येथील दौरा केलेला आहे। त्यामुळं या सगळ्या पार्श्वभूमीवर सध्या एका बाजूला राष्ट्रवादीचा असा कार्यक्रम होत असताना दुसरीकडे शिवसेनेच्या शिंदे गटाचा हा एकनाथ शिंदेचा हा दौरा चर्चेचा विषय बनलेला आहे। जरी तो कार्यक्रम जरी छोटा असला तरी त्याच्या मागचे उद्देश काय, त्याच्या मागच्या भावना काय मात्र हे मात्र सध्या समजू शकलेलं नसलं तरी राजकीय वर्तुळात मात्र याबाबतची चर्चा सुरू आहे। आता एकनाथ शिंदे काही वेळातच ते आता पुण्याच्या दिशेने रवाना होतील। त्या ठिकाणाहून ते बंगालच्या दिशेलाही जाणार असल्याचं एकंदरीत सांगितलं जातंय। एकंदरीतच मात्र ते काही दिवसातच पुन्हा ते या सातारा दौऱ्यावरती येणार असल्याचं एकंदरीत पाहायला मिळते। दरे दौऱ्यामध्ये दरे गावामध्ये ते 2 दिवसासाठी मुक्कामासाठी येणार आहेत। मात्र 2 दिवसाचा जो दौरा आहे शरद पवारांचा तो मात्र हा नियोजित दौरा असल्याचं एकंदरीत सांगितलं जातं। हे नक्की। धन्यवाद राहुल, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल।